शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात विकसित भारत 2047साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स या विषयावर शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद आयोजित करण्यात आली आहे. आज IIT कानपूरचे माजी संचालक तथा उज्जैनच्या अवंतिका विद्यापीठाचे कुलपती पद्मश्री डॉक्टर संजय धांडे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र आणि SUK रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटनावेळी बोलताना पद्मश्री डॉक्टर संजय धांडे यांनी आपल्या समस्यांवर आपणच उपाय शोधले पाहिजेत असं सांगत विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः अभियंत्यांनी स्टार्टअपकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज व्यक्त केली. देशात उत्तम औद्योगिक पर्यावरण निर्माण होण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि शासन या तिन्ही घटकांचा समन्वय झालाच पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी पारंपरिक शिक्षणाची व्यावसायिक शिक्षणाबरोबर सांगड घालून काम करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यावेळी इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉक्टर सागर डेळेकर, डॉक्टर रसिया पडळकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, विद्यार्थी उपस्थित होते. या परिषदेमध्ये उद्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी, अमेरिकी परिप्रेक्ष्यात उद्योजकता, ऊर्जा निर्मिती आणि साठवणूक तंत्रज्ञान या विषयांवर व्याख्यानं होणार आहेत.